त्याच काळात नारायण डोंगर या गावी चांगदेव नावाचे योगी होते. 1400 वर्ष योग साधना व सिद्धी प्राप्त करूनही ते समाधानी नव्हते. त्यांना एके दिवशी चांगदेवांना कोणी सांगितले की अलकापुरी येथे ज्ञानेश्वर म्हणून एक थोर व्यक्ती राहते. त्यांनी पैठणला रेड्यापुढे वेद बोलविला. त्यांच्या पाठीवर त्यांची बहीण मुक्ताई हिने मांडे भाजले इत्यादी. त्यावेळी ही कीर्ती ऐकून चांगदेवांनी ज्ञानेश्वरांना पत्र लिहावयाचे ठरविले. पण काय लिहावे हे सुचेना. तेव्हा त्यांनी कोरेच पत्र पाठविले आणि ह्याचे उत्तर म्हणून ज्ञानदेवांनी 65 ओव्या पाठविल्या. ते पत्र वाचून चांगदेव संतापले आणि म्हणाले, हा बालक स्वतःला ब्रह्मदेव समजू लागलाय. विरोध धाडा त्या आळंदीकरांना. त्यांना म्हण आम्ही त्या कोर्टाला स्वतः समक्ष भेटायला येतोय. ज्ञानेश्वर महाराज, निवृत्ती महाराज, चांगदेव आपल्या भेटीला येत आहेत. हातात साप आहे. वाढवण्याची अशी मोठी मिरवणूक आहे. दादा, ते वाघावरून आलेत. आपण त्यांना कसं सामोरं जायचं? त्यांचं जीवितावर राज्य आहे. आपण या भिंतीलाच विनंती करू. चल ग बाई, आम्हाला घेऊन चल.